नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी डॉक्टर सुजाता पाटील, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, महावीर महाविद्यालय कोल्हापूर। आज आपण BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे या विषयातील प्रकरण 4 उत्पादन फलन मधील उत्पादन प्रमाणफलाचा नियम म्हणजे द लॉ ऑफ रिटर्न टू स्केल या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, उत्पादन फलाचा नियम अभ्यास करत असताना त्यामध्ये प्रस्तावना, त्याचे नियम, त्याची गृहीते, उदाहरणाच्या सहाय्याने त्याचे स्पष्टीकरण, त्याच पद्धतीने आकृतीच्या सहाय्याने स्पष्टीकरण व त्यानंतर उत्पादन फलाचे टप्पे या सर्व घटकांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आदानांचे प्रदानात रूपांतर करणे म्हणजेच उत्पादन फलन असं म्हटलं जातं। दीर्घकाळात उत्पादनाची सर्वच आदाने बदललेली जातात। आदाने म्हणजे काय? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, कच्चा माल, वाहतूक, दळणवळण ही सर्व आदाने असतात आणि दीर्घकाळात त्यामध्ये बदल होत असतात। सर्वच घटक सारख्या प्रमाणात वाढवले तर त्याचा उत्पादनावरती काय परिणाम होतो याची चर्चा प्रमाणफलाच्या नियमात केली जाते। सर्व घटकाचे प्रमाण बदलून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केल्यास एकूण उत्पादनात होणाऱ्या बदलाचा अभ्यास प्रमाणफलाच्या नियमात केला जातो। म्हणजेच उत्पादन वाढणार आहे का उत्पादनात घट होणार आहे का उत्पादन खर्च वाढणार आहे आणि उत्पादकाला मिळणारा नफा हा कमी होणार आहे, या सर्व घटकांचा अभ्यास प्रमाणफलाच्या नियमात केला जातो। कोणत्याही वस्तूचे उत्पादन करीत असताना अल्पकालीन उत्पादन व दीर्घकालीन उत्पादन असे उत्पादनाचे दोन प्रकार पडतात। या ठिकाणी आपण दीर्घकालीन उत्पादन या घटकाचा विचार करणार आहोत। दीर्घकाळात उत्पादनाचा एकही घटक स्थिर न ठेवता उत्पादनाचे सर्वच घटक दुप्पट तिप्पट या प्रमाणात वाढवित गेल्यास ज्या प्रमाणात उत्पादन मिळते त्यालाच प्रमाणफलाचा नियम किंवा परिणाम प्रत्यय नियम असे म्हटले जाते। आपल्या समोर आता प्रमाणफलाच्या नियमाची गृहीते दिसत आहेत। सर्वप्रथम पहिलं गृहीत आहे व्यवहारात पूर्ण स्पर्धा असते। पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, वस्तू ही एकजिन्सी म्हणजेच रंग, रूप, आकार, प्रकार, चव, गंध या बाबतीत एकसारखेपणा असतो त्याच बाजारपेठेला आपण पूर्ण स्पर्धेचे बाजारपेठ म्हणतो। म्हणजेच प्रमाणफलाच्या नियमामध्ये जे उत्पादक उत्पादन करणार आहेत त्यांच्या वस्तू ह्या एकजिन्सी असणार आहेत। दुसरं जे गृहीत आहे उत्पादन संख्येत मोजता येतं। तिसरं गृहीत आहे उत्पादनात कोणताही तांत्रिक बदल होत नाही। म्हणजेच या ठिकाणी उत्पादनासाठी सुरुवातीला ज्या साधन सामग्रीचा वापर केला जातो, ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, हे तंत्रज्ञान हे दोन प्रकारचं असतं, एक भांडवल प्रधान आणि दुसरं श्रमप्रधान। जे तंत्रज्ञान सुरुवातीला वस्तूचं उत्पादन करण्यासाठी वापरलेलं आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, ही गृहीत या ठिकाणी आहे। त्यानंतर कामगार प्रचलित हत्यार व अवजारे यांच्या सहाय्याने काम करतात। जे कामगारांना अवजारे, हत्यारे दिलेली आहे त्याच्या सहाय्याने वस्तू व सेवांचं ते उत्पादन करतात। आणि त्यानंतर पाचवं जे गृहीत आहेत उत्पादनाच्या सर्व घटकात बदलता येतात मात्र संयोजक हा घटक स्थिर असतो। म्हणजे उत्पादनाचे मेन 4 घटक आहेत, एक भूमी, दुसरं श्रम, तिसरं भांडवल आणि चौथा संयोजक। म्हणजे पहिले जे 3 घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल यामध्ये बदल करता येतो परंतु संयोजक हा घटक हा स्थिर असतो असं या गृहीतामध्ये सांगितलेलं आहे। आपल्याला या सिद्धांताचे किंवा या नियमाचे उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्टीकरण करायचं आहे। तर तुमच्या समोर एक कोष्टक दिसत आहेत। या कोष्टकाचे 4 कॉलम आहेत। पहिल्या कॉलममध्ये उत्पादन घटकाचे प्रमाण दर्शविलेले आहे, त्यामध्ये मजूर प्लस एकर जमीन म्हणजे शेतीचं प्रमाण हे एकरामध्ये घेतलेलं आहे। आपल्याला माहित आहे 40 गुंठा म्हणजेच 1 एकर असतं। त्यानंतर त्या जमिनीत दुसऱ्या कॉलममध्ये असं दाखवलेलं आहे की त्या जमिनीमधून एकूण उत्पादन हे किती घेतलेलं आहे, हे एकूण उत्पादन क्विंटलमध्ये दर्शविलेलं आहे।
आणि त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये सीमांत उत्पादन हेही क्विंटलमध्ये दर्शविण्यात आलेलं आहे। सीमांत म्हणजे काय, शेवटच्या नगापासून मिळणारं उत्पादन, याला आपण म्हणतो सीमांत उत्पादन। आणि त्यानंतर प्रवृत्ती दाखवलेली आहे, म्हणजे या ठिकाणी 3 प्रवृत्ती आपल्याला दिसून येईल, वाढत्या फलाची प्रवृत्ती, स्थिर फलाची प्रवृत्ती आणि घटत्या फलाची प्रवृत्ती। सुरुवातीला सर्वप्रथम संयोजक जेव्हा एक मजूर 1 एकर शेतीमध्ये काम करण्यास घेतो तेव्हा त्या श्रमिकाकडून एकूण उत्पादनात 8 क्विंटल इतकी उत्पादनात भर पडते, म्हणजे सीमांत उत्पादन हे 8 क्विंटल होते। त्यानंतर तो उत्पादक किंवा तो संयोजक 2 मजूर 2 एकर शेतीमध्ये कामास घेतो तेव्हा एकूण उत्पादनामध्ये 17 क्विंटल इतकी वाढ झालेली आहे, सीमांत उत्पादनामध्ये 9 क्विंटल इतकी वाढ झालेली आहे। सीमांत उत्पादन कसं काढायचं तर 17 - 8 जी निव्वळ उत्पादनात जी वाढ झालेली आहे ती वाढ या ठिकाणी दाखवलेली आहे, त्यालाच आपण सीमांत उत्पादन म्हणतो। तर 17 मधून 8 गेल्यानंतर 9 क्विंटल इतकं उत्पादन झालेलं आहे। त्यानंतर तो उत्पादक 3 एकर शेतीमध्ये 3 मजूर कामाला लागतो आणि त्या तिन्ही श्रमिकांच्याकडून एकूण उत्पादनात 27 क्विंटल इतकी भर पडते आणि सीमांत उत्पादनात 10 क्विंटल इतकी भर पडते। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसून येईल जसजशी श्रमिकांची संख्या व शेतीचं प्रमाण वाढवत जाईल त्या प्रमाणात एकूण उत्पादन आणि सीमांत उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे पहिल्या 3 श्रमिकापासून, म्हणजेच या ठिकाणी वाढत्या फलाची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते। त्यानंतर जेव्हा संयोजक 4था श्रमिक 4 एकर शेतीमध्ये कामास घेतो तेव्हा त्या 4 श्रमिकांच्या पासून 38 क्विंटल इतके एकूण उत्पादन होते आणि सीमांत उत्पादन हे 11 क्विंटल होते। त्यानंतर 5वा श्रमिक आणि 5 एकर शेती घेतल्यानंतर एकूण उत्पादन 49 क्विंटल होते आणि सीमांत उत्पादन हे 11 क्विंटल होते। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल अनुक्रमाने 4 एकर शेतीमध्ये व 5 एकर शेतीमध्ये अनुक्रमे आपण 4था व 5वा कामगार कामासाठी घेतल्यानंतर एकूण उत्पादनात वाढ होते, परंतु सीमांत उत्पादन हे स्थिर राहते, म्हणजेच या ठिकाणी स्थिर फलाची प्रचिती या ठिकाणी येते। त्यानंतर जेव्हा 6वा श्रमिक व 6 एकर शेती असेल त्यामध्ये एकूण उत्पादनात 59 क्विंटल इतकी वाढ होते, म्हणजेच सीमांत उत्पादन फक्त 10 क्विंटल की वाढत जाते। आणि जसजशी कामगारांची संख्या ही वाढत जाईल, म्हणजे 7वा श्रमिक असेल 8वा श्रमिक असेल यापासून मिळणारं एकूण उत्पादन हे 68 क्विंटल आहे आणि 8वा श्रमिक जेव्हा कामावरती घेतो तेव्हा 75 क्विंटल इतकं उत्पादन होतं आणि सीमांत उत्पादन हे 9 क्विंटल व 8 क्विंटल होते। म्हणजेच या ठिकाणी घटत्या फलाची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते, म्हणजेच एकूण उत्पादन हे घटत्या दराने वाढत जाते। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की या नियमामध्ये श्रमिकांची संख्या व शेतीची संख्या समप्रमाणात वाढवत गेल्यानंतर आपल्याला वाढत्या फलाची प्रवृत्ती, स्थिर फलाची प्रवृत्ती व घटत्या फलाची प्रवृत्ती अनुभवास येते। या ठिकाणी प्रमाणफलाच्या नियमाचे आकृतीच्या सहाय्यानेही आपण स्पष्टीकरण करणार आहोत। आपल्याला दिसेल एक्स ॲक्सिस वरती उत्पादन घटकाचे प्रमाण दाखविण्यात आलेले आहे, OY वरती एकूण उत्पादन किती प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येईल। या ठिकाणी A ते B हा चढता क्रम दाखवलेला आहे, म्हणजे प्रमाणफलाची वाढती प्रवृत्ती दाखवलेली आहे। 3 मजुरापासून 3 एकर शेतीमध्ये जी वाढ झालेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो की वाढतं फल म्हणतो। त्यानंतर 4था व 5वा श्रमिक जेव्हा शेतीमध्ये कामास घेतला जातो तेव्हा त्यापासून सीमांत एकूण उत्पादनात वाढ होते, परंतु सीमांत उत्पादनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही, सीमांत उत्पादन हे या ठिकाणी स्थिर असतं। त्यामुळे B ते C ही जी रेषा आहे ते स्थिर फलाची प्रवृत्ती दिसते त्यामध्ये। त्यानंतर C ते D या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी घसरण लागलेली आहे, म्हणजे जेव्हा 6वा 7वा व 8वा श्रमिक अनुक्रमे 6 एकर शेती 7 एकर शेती व 8 एकर शेतीमध्ये कामास घेतला जातो तेव्हा त्यापासून मिळणारे उत्पादन हे एकूण उत्पादन असेल किंवा सीमांत उत्पादन असेल ते घटत्या प्रमाणात वाढत गेलेलं दिसून येईल। त्यामुळे हा जो क्रम आहे चढता, स्थिर व उतरता दिसून येईल।
या ठिकाणी आपण उत्पादन फलाचे जे 3 टप्पे आहेत याची सविस्तर चर्चा करणार आहोत। पहिला टप्पा आहे उत्पादन प्रमाणाचे वाढते फल। या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल सर्वच उत्पादनाचे घटक 20% वाढविले तर एकूण उत्पादन 50% वाढणार, कारण ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे सरासरी खर्च घटल्यामुळे अंतर्गत व बहिर्गत बचती त्या उद्योग संस्थेला प्राप्त होतात। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असे म्हणता येईल उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे प्रमाण वाढविल्यास खर्चामध्ये होणाऱ्या कपातीला उत्पादन प्रमाणामुळे होणारी बचत असे त्याला म्हणत असतात। या ठिकाणी अंतर्गत बचती व बहिर्गत बचती म्हणजे काय हे जाणून घेणे गरजेचे आहे। अंतर्गत बचती म्हणजे उद्योग संस्थेच्या आतल्या व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया किंवा संसाधनाचा अधिक प्रभावी वापर करून उत्पादन खर्चात होणारी घट यालाच आपण काय म्हणतो, अंतर्गत बचती म्हणतो। तसेच बहिर्गत बचती म्हणजे काय? बहिर्गत बचती म्हणजे उद्योग संस्था वाढल्याने होणारी बचत, म्हणजेच एकाच उद्योगातील कंपन्या एकत्र काम केल्याने संशोधन विकास खर्च कमी होतो। या ठिकाणी आपल्याला दिसून येईल उत्पादन प्रक्रियेत अधिक कार्यक्षमतेने संसाधने वापरली जातात, म्हणजेच नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं, उत्पादनात विशेषीकरण केलं जातं आणि त्यामुळे काय होतं, उत्पादन खर्च हा कमी होतो आणि त्यामुळे वाढत्या फलाचे प्रत्यय येतो। त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे किंवा दुसरं जे फल आहे त्याला आपण उत्पादन प्रमाणाचे स्थिर फल असे म्हणतो। या ठिकाणी सर्वच घटक 20% वाढविले असता एकूण उत्पादनही 20% होतं, म्हणजेच या ठिकाणी फायदे व तोटे हे समान राहतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल संसाधनाचा पूर्णपणे उपयोग होत असल्याने अतिरिक्त बचतीचा प्रभाव या ठिकाणी दिसून येत नाही, त्यामुळे नफा व तोटा हा समान असतो। तिसरं जे फल आहे उत्पादन प्रमाणाचे घटते फल। सर्वच घटक 20% वाढ केली, एकूण उत्पादन 10% वाढणार, कारण संयोजक कार्यात अडचण येते। आता संयोजक कार्यात अडचण येते म्हणजे काय? संसाधनाचा अकार्यक्षम वापर केला जातो, संयोजन व्यवस्थापन अडचणीत असतं किंवा कार्यक्षम नसतं, उत्पादन प्रक्रियेत गोंधळ असतो आणि त्या ठिकाणी कामगार व मालक वर्ग या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसून येतो।